आता का आलं? आता काऊन रडते? केली ना हाकलपट्टी त्याईनी? तुला किती वेळा सांगितलं नको जाऊ नको जाऊ, पण नाही ऐकणार नाही. आई आता तिने मुद्दामून तुला त्रास व्हावं म्हणून केलंय का सगळं? हा, मुद्दाम केलं तिनं गुरु. तुला राधिका आता आमच्या मान अपमानाची काही फिकीरच राहिली नाही पाय. आई तुला माहितीये ना तिचा सोसायटीतल्या सगळ्या लोकांवर किती जीव आहे. माहित आहे. त्यांच्याशिवाय राहू नाही शकत ती. आता बस हा, आता हा विषय इथे वाढवू नका, चर्चा इथेच थांबव आता. हा प्लीज. आणि आई तुला माहितीये नाना नानी तिला आई वडिलांसारखे आहेत, तर कसं वाटलं असेल तिला, म्हणून तिने मग आम्ही का परके आहो का? नाही तसं नाही आई. मग कसं राधिका? राधिका तुला मी किती वेळा समजावलं सांग बर? हा, आपलं घर, आपला संसार, आपली माणसं सगळ्यात आधी जपायची असते, आणि मग ही सगळी लावलेली नाती, मानलेली सगळी मंडळी. ए पाय, नाना नानींचं वाईट व्हावं असं काही मला वाटत नाही बरं. आमच्यासाठी ते वाईट नाहीयेत, पण महापौराला येऊन कोणी मारून जातात म्हणजे काय? हा, मला नाही पटलं ते. बोलले मी त्या दिवशी. हा, खरंच माझं चुकलं ना, थोडस समजून घ्या ना तुम्ही. अरे का महापौराला येऊन एकदम थोबाडीत मारते? महापौरगा चुकला ना त्याचे कान पिळा, बोला. हे असं थोबाडीत वगैरे मारणं नाही आम्हाला सहन होणार. महापौरगा आहे तो. हे बरं राधिका, यापुढे आता तू त्याच्याशी जर का बोललीस ना तर मी तुझ्यासोबत बोलणार नाही. बस बस बस. आई आई आओ आओ, तुम्ही तरी सांगा ना. राधिका ऐक, तू शांत हो बरं. हा, रडू नकोस. ऐक, एक लक्षात घे, आईचा राग काही नानांवर नाहीये. हा, त्यांचा राग परिस्थितीवर आहे. येते का लक्षात? त्यामुळे जरा वेळ गेला, ती शांत झाली की आपोआप निवळेल ना तिचा राग. ओके, रडू नकोस बरं. खरंच होईल का हो असं? मला सगळेजण हवे. आई बाबा, नाना नानी, महाजनी काका, सगळेजण. हो हो. नानी रडताय का तुम्ही आता? आणि रडून काय होणार आहे? मुळात नाही असल्या लोकांशी संबंधच ठेवायला नाही पाहिजे. असल्या लोकांची म्हणजे? मुलगी आहे ती माझी. मुलगी? मानलेली मुलगी आहे ती नाना, जन्मने दिलाय तुम्ही तिला. आणि त्या घरात इतका अपमान झाला तरी अजून पुरे नाही वाटत झालं तुम्हाला? अमिता, काय चुकीचं बोलले मी? काय झालं? का ओरडताय तुम्ही समिता? राधिका यांच्यासाठी भजी घेऊन आली होती, हिने अपमान करून तिला हाकलून दिला घरातून. समिता अगं, तुला काय गरज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पडायची? भारती तू रडू नकोस. काय आपलाही नाईलाज आहे. मनावर दगड ठेवून गप्प बसावं लागतं. अहो पण त्याचा राधिकाला किती त्रास होतोय. हा, खरं तर मी सुद्धा नाही म्हणालो, तिचा काही दोष नसताना. खरं तर मला हे नीट सांगता आलं असतं, पण तर नको त्या माणसानं येऊन दरवाजा उघडला तेव्हा सगळा तिकडचा राग इकडे काढला. पाहिलंच ना पंकज, मी यांच्यासाठी राधिकाशी बोलले, आता तिचा अपमान केला, ते राहिलं बाजूलाच. बरं गुरुनाथ माझा बॉस आहे तरी सुद्धा मी त्याच्याशी वाकडं घेतलं, पण ते त्यांना नाही दिसत. मी फक्त बोलते ना, राधिकाला बोलते ना, यांच्यात तेवढंच दिसतं. नाना, समिता, हे बघा उगाच ह्या विषयावरून आपल्या घरात वाद नको. आणि प्रश्न राहिला राधिका ताईचं, तर अहो शेवटी कितीही झालं तरी ती त्यांचीच बाजू घेणार, तिच्याच घरातली लोक आहेत ती शेवटी. राहिला प्रश्न गुरुच्या घरातल्यांचा आणि गुरुचा, तर ते त्यांचं ते बघून घेतील ना, आपण कशाला मध्ये पडायचं? जाऊ दे, मरू देत ना. त्यांचं ते बघून घेतील म्हणजे? हा, त्यांचं ते बघून घेतील म्हणजे काय? गुरुचं जे काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याचा सगळ्याचा त्रास राधिकालाच होणार आहे. त्रास? कसला त्रास? आणि का सहन करायचा तिने त्रास? बोलता येत नाही तिला? कशाला सहन करते? योग्य वेळ आली ना की तिला सगळं बोलायला पाहिजे. खरं तर
समिधा ऐक, हे बघ, आपण नंतर बोलू ह्या विषयावर. तू तू प्लीज आज जा ना, मी येतो. पंकज तू आपण बोलू नंतर. तू आज जा प्लीज. नेहमी असं करतोस मला. हे बघ, हे भारती, तू रडू नकोस, रडू नकोस तू. जेव्हा राधिकेला सत्य काय ते कळेल ना, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष सुद्धा तीच लावेल. तेव्हा मात्र तिच्या बाजूने उभं राहायचं आपण कायम. हा, का गुरु एरवी तर फास्ट करत असते सगळं, हा ऑफिसला जायसाठी कसं कसं खाते, कसं कसं तयारी करते आणि पळत सुटते ऑफिसला. आज का बरं एवढं निवांत? हा नाही नाही, निवांत कुठे, घाई आहेच ना. ते काय आई, तुला तर माहितीये मुंबईचं आयुष्य आमचं असंच असतं, सतत घड्याळ्याच्या काट्यावर, नाही का? अरे बाबा, हा विचारू नका नुसते. पळत सुटते. आपल्या नागपुरात नाही ना असं एकदम सगळं कसं निवांत शांत. हो. इकडची माणसं धावत असते नुसते मशीन सारखे. ठीक आहे, तुमची बॅग, तुमचा लॅपटॉप आतच ठेवलाय बॅगेत, चार्जरही आतच आहे आणि तुमच्या मोबाईलचा चार्जर पण ठेवलाय. तुमचा मोबाईल तुमच्याकडेच आहे ना? आहे. हा. राधिका, तू हे असं सगळं हातात आणून देतेस ना, त्यामुळे मी ना पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. आता पूर्णपणे डिपेंडंट. बायकोवरतीच अवलंबून आहे ना, मग चालतंय. नाही नाही, चालतं कसं? हा, अगं एक दिवस नसली आई ही तर माझी पंचायत नाही का होत. हा, त्यामुळे असं फार एवढं अवलंबून असणं पण बरं नाही वाटत ना. ही कुठे जाणार आहे? मी तर नेहमी तुमच्या बरोबरच आहे, आता कुठे जात नाहीये मी. त्यामुळे माझ्यावरती अवलंबून राहायला काही हरकत नाही. आज एवढे निवांत? जायचं नाही का ऑफिसला? आतापर्यंत ऑफिस मध्ये पोहोचला असतात. नाही नाही, असं नाही. मी काय निघालोच ना, मी शूजच घालतो, निघालोच. हा, निघालो काय निघालो? डबा घेतलाय का? आठवत नाही तुम्हाला, देते. हो. राधिका, राधिका, ते काल लोणचं राहिलं होतं, लोणचं पण दे मला. हा श्रेयस पण ना एकदम मंद आहे. वेळेत यायला सांगितलं तर आलाच नाही. सगळ्या प्लॅनिंगचा पचका होईल अशानं. लोणचंही दे ग. हो, काल विसरले होते, आज आठवणीने ठेवले. अरे गुरु, हा? लक्ष कुठे आहे तुझं? नाही काही नाही, ते सतत मीटिंग, क्लायंट, तेच सगळं डोक्यात चाललंय ना. चला मी निघतो. काय झालंय तुम्हाला? माझ्यासाठी थांबलात का? हा म्हणजे निघतच होतो, पण तुला किती वेळ आहे अजून? अजून 15 मिनिटं आहे. येऊ का पटकन आवरून? नाही नाही, मग चालू दे की तुझं. हा, मी पुढे निघतो, तू आवर आरामात. सावकाश ये रे. हो येतोच.